ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या जन्नत भी छोड़ाएंगे। काशी गया प्रयाग मथुरा एका बाजूला आणि माझा रायगड एका बाजूला. विचार करतोय तो काय काय टेन्शन मध्ये अंगावर येतो का काय. थोडं ओझ नेलं जाऊ शकतं, आपण तर काय नेऊ शकत. अति कठीण अशी चढाई करताना हा नाणे दरवाजा पहिला म्हणजे इथं पर्वणी व्हायची, म्हणजे हा एक चेकपोस्ट समजा गडावर जाण्याचा. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे संपूर्ण आपलेच गड किल्ले एवढे पडलेले किंवा एवढ्या बिकट अवस्थेत का आहेत. हे चुना मळण्याचा हा घाणा आहे. ह्याच्यात चुना टाकून पूर्ण बारीक मळून तो पिसला जायचा. हे बघा, ही इथून कच्ची पायवाट चालू झाली. समोर जे दिसतंय आपल्याला हे टकमक टोक आहे. चल एका साईडनी. हो, बाबू लात नको मारू. कशी चिनी आणि हातोडीने दगड तासली जात आहेत. ह्या म्हणजे चढतानाची पद्धत बघा. नागमुडी वळण वळण घेऊन चढलं की थोडासा थकवा कमी लागतो. एवढ्या उंच उंच ह्या तटबंदी आहेत की मी कधी कधी विचार करतो की एवढ्या कड्यावर राहून एवढी मोठमोठी दगड कशी काय वर चढवली असतील. मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये रायगड हा एक किल्ला नसून रायगड हे टोटल 2 किल्ले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, सकाळ झालेली आहे. सकाळचे आता 4:30 वाजलेले आहेत आणि आजच्याच दिवशी 3 एप्रिल 1680ला म्हणजे आजपासून 350 वर्षापूर्वी महाराजांचं अकाली निधन झालं होतं आजारामुळे. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे. हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेच्या वेळी, हनुमान पौर्णिमेच्या वेळीच त्यांचं निधन झालं होतं. तर त्यानिमित्त आज आम्ही गडावर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत रायगडावर. चढताना मी तुम्हाला गडाची साधारण मला जी माहिती आहे, जी काही आपल्या इतिहासाबद्दल महाराजांबद्दल जी काही थोडीफार माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगेनच. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका. गडाची माहिती आपली ही एक 15-20 मिनटं किंवा 20-30 मिनटात होणारी नाही पूर्ण, कारण आपला इतिहास हा खूप मोठा आहे. तो म्हणजे 1-2 ब्लॉग काय, त्याला 10-100 ब्लॉग केले तरी कमी होईल, एवढा मोठा इतिहास आहे. पण मला जेवढी माहिती सांगता येईल तेवढी मी आज कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे. ती बहुतेक 2 ब्लॉगसुद्धा होतील रायगडाचे. 2 ब्लॉगमध्ये सुद्धा मी ती माहिती टप्प्याटप्प्याने पाठवेन, पण तुम्ही संपूर्ण सगळे ब्लॉग नक्की बघा. तर आता चाय पिऊन आम्ही निघणार महाराजांच्या गडाकडे प्रस्थान करणार. चला तर मित्रांनो, आम्ही 5:30 झाले आणि आता रायगडकडे प्रस्थान करतोय. तर मित्रांनो, हे आता आम्ही इथे चित दरवाजाच्या इथं पोचलो आहे. ही जी वाट आहे ना, ही पायऱ्यांची वाट आहे. बघा, ते समोर तिथे टकमक टोक आहे आणि ही संपूर्ण सह्याद्रीची रांग आहे. पण ही संपूर्ण सह्याद्रीची रांग कुठेही रायगडला जॉईंट नाही. मित्रांनो,
आता आम्ही नाश्ता करतोय पोहे, कारण सकाळी आम्ही काय खाल्लं नव्हतं आणि हे थोडंसं खाऊन मग आम्ही वर चढणार ह्याच्यावरच. भूक लागली आहे सगळ्यांना. संपूर्ण सह्याद्री आहे, पण हे बघा हे खाली बघा जॉईंट नाही टोक, या पूर्ण बाजूनी सह्याद्रीने वेढलेला आहे आणि रायगड किल्ला हा मध्ये आहे, एकदम अभेद्य असा किल्ला जो आजपर्यंत कोणीही जिंकू शकला नाही. हा तह करूनच ज्यांनी मिळवलंय तह करूनच मिळवलंय, पण प्रत्यक्षात लढाई लढून रायगड किल्ला कोणालाही जिंकता आलेला नाही. हे इथे समोर दिसते हे टकमक टोक, कसा कडा आहे बघा, एकदम ताशीव, सरळ पडला की डायरेक्ट खाली. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, हर हर. तर आता आम्ही नाणे दरवाजाच्या साईडला चाललोय, कारण मी खाली विचारलं तर ते बोलले नाणे दरवाजाने तुम्हाला जायला बरं पडेल, कारण तिथे पूर्ण अशा पायऱ्या नाहीत, वाट आहे आणि जास्त थकायला सुद्धा होणार नाही आणि सावळी सुद्धा आहे तिथे झाडाझुडपांची. आणि ही जी वाट होती चित दरवाजाची, ही लोकमान्य टिळकांचं जे शिवस्मारक मंडळ होतं त्यांनी ही वाट चालू केली होती, पण महाराजांची मूळ वाट आणि जुनी वाट ही नाणे दरवाजापासूनच आहे. तिथे आता आपण जाऊया. हे बघा इथे सामान पूर्ण ओझं न्यायला किल्ल्यावरती बांधकाम वगैरे करण्यासाठी हे गाढवांचा वापर केला जातो. गाढवांच्या याच्यावर लादून हे सगळं नेलं जातं ओझं. हे बघा, पण माझी खरंच इच्छा होती मनापासून की पहिली गडस्वारी किंवा पहिला गड जर कुठला सर करायचा आणि जर किल्ल्यांची जर मला सुरुवात करायची तर ही मला रायगड महाराजांच्या राजधानीपासूनच आणि स्वराज्याच्या तख्त सिंहासनापासूनच मला चालू करायची होती. महाराजांच्या समाधीचा, महाराजांचा आशीर्वाद घेऊनच पुढची मला वारी चालू करायची. तर आता मी फायनली आम्ही रायगडच्या इथे पोहोचलोय. आता रायगड वरून आम्ही जाणार, दर्शन घेणार महाराजांचं, त्याच्यानंतर बघू जसं जमल तसे मला बरेच गड किल्ले आपल्या स्वराज्यातले फिरायचे, तिथे जाऊन महाराजांची स्फूर्ती घ्यायची, ऊर्जा घ्यायची. प्रथम रायगडला माथा टेकून मग इतर करणार. ही नाणे दरवाजाची बाजू आहे आणि ती तिकडे त्या वळणाच्या तिकडे चित दरवाजा होता. आता हे इथून आपण जाऊया. हे बघा ही वाट आहे ना, ही पूर्ण सावळी सारखी वाट आहे एकदम, आणि वरती बांधकाम काहीतरी डागडुजी चालू आहे, त्याच्यामुळे बघा गाढव सगळे येताना दिसत आहेत. हे बघा, कारण गाढवांनीच एवढं ओझं नेलं जाऊ शकतं, आपण तर काय नेऊ शकत नाही. हे बघा, मित्रांनो 16व्या-17व्या शतकात मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही तर मुघलशाहीने आणि संपवलीच होती आदिलशाहीने. त्यामुळे 17व्या शतकात म्हणजे 1644-45च्या दरम्यान महाराज 14-15 वर्षाचे जेमतेम असताना महाराजांनी पुण्यातील नैऋत्य दिशेकडे असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या काही सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. कारण त्यांना या मोगली राजवटी आणि आदिलशाही किंवा मुघलांची चाकरी करण्यापेक्षा त्यांना स्वतःचं सुराज्य आणि स्वराज्य स्वतःचं व्हावं ही त्यांची प्रचंड इच्छा होती. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या काही सवंगड्यांना, मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. आणि त्याच्यानंतरला 1645ला महाराजांनी न लढता पहिला तोरणा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला, स्वराज्यात घेतला. आणि तोरणा किल्ल्यानेच स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधायला चालू केलं. आता स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून त्याला तोरणा किल्ला म्हणतात का तिथे तोरणाची झाडं जास्त आहेत म्हणून म्हणतात, तर ते आपण प्रॉपर काय सांगू शकत नाही. मला तरी माहित नाही, मी अजून सर केलेलं नाही, पण कधीतरी नक्की जाईन. आणि त्याच तोरणा किल्ल्यावर खोदकाम करताना, डागडुजी करताना महाराजांना
7 सोन्याने भरलेल्या घागरी सापडल्या, 7 सोन्याने भरलेले हंडे. आणि त्याच उत्पन्नातून त्याच पैशांनी महाराजांनी मुरुंब्याचा डोंगर, म्हणजे जेव्हा आता राजगड म्हणून महाराजांनी नाव दिलंय, महाराजांची असलेली पहिली राजधानी, स्वराज्याची असलेली पहिली राजधानी राजगड, हा तोरणा किल्ल्यावर जे काही घागरी भेटल्या सोन्याच्या, त्याच्यातून जे काही उत्पन्न भेटलं त्यांनीच महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं. म्हणजे विचार करा, वयाच्या अवघ्या 15, 16, 17 वर्षाच्या दरम्यान महाराजांनी राजगड बांधला, गडांचा राजा राजगड बांधला. म्हणजे 15-16 वर्षात महाराजांची बुद्धिमत्ता काय असू शकेल. आताची मुलं किंवा आपण आताचे मोबाईलच्या गेम पासूनच आपण बाहेर निघत नाही, गेम मोबाईल ह्याच्यातच आपलं चाललंय. पण महाराजांनी त्यावेळी वयाच्या अवघ्या 12 वर्षापासून त्या गोष्टीने सुरुवात केली. महाराज म्हणजे शिवभारतामध्ये लिहिलेलं आहे की महाराज लहान असताना मातीचे दगडांचे गड किल्ले बांधायचे आणि त्यांना हे माझे किल्ले, हे माझे स्वराज्याचे, हे माझे किल्ले असं म्हणायचे. त्यामुळे आपण दिवाळीला जे गड किल्ले बांधतो ना, हे त्याचंच प्रतीक म्हणा, किंवा दिवाळीला आपण जे गड किल्ले बांधतो, आपल्याला समजा जायला जर गड किल्ल्यावर भेटलं नाही तर त्याच गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारून आपण त्यांची माहिती तिथल्या इथं घेऊ शकतो एकाच ठिकाणी. आता बोलून आणि चालून कसा थोडा दम लागतोय. रामदासांच्या सारखा एक माणूस त्याच्यात आहे, याने भारत पाहिलेला आहे, ज्याचे शब्द खणखणीत आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग. परोपकारा चिया राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. आणि मग ते या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही. तुमच्यामुळे राहिलं हे सगळं. किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी. हा बघा, हा घाणा आहे. म्हणजे गडावर जे काय बांधकाम व्हायचं त्याच्यात चुना, शिस आणि गुळ लागायचा. ते चुना मळण्याचा हा घाणा आहे. याच्यात चुना टाकून पूर्ण बारीक मळून तो पिसला जायचा. त्याचा हा दगडी घाणा बघा किती जड आणि हॅवी असेल. हा त्यावेळी माझ्या मते बैलांनी वगैरे कशाने तरी हा ओढला जात असावा. हे बघा बैलांनीच आहे. बघा चुन्याचा दगडी घाणा. रायगडचं मित्रांनो मूळचं नाव हे रायगड नसून हा रायरीचा डोंगर होता. आणि सर्वात पहिला हा किल्ला किंवा हा गड म्हणजे डोंगर हा शिर्क्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे शिरकाईचं वरती मंदिर आहे, तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच ते मंदिर. त्यानंतर जावळीचे मोरे यांच्या ताब्यात हा किल्ला होता, जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे. आणि ते आदिलशाहीचे सरदार होते. पण जेव्हा राजगडावरून महाराजांनी हा प्रदेश बघितला त्यावेळी महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना असं विचारलं की हा कुणाच्या ताब्यात आहे, हा जो रायरीचा डोंगर किंवा परिसर आहे हा कुणाच्या ताब्यात आहे, जावळीचा परिसर. त्यावेळी त्यांनी सांगितले हे चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात आहे. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी पत्र लिहिलं. चंद्रराव हे नाव नसून हे नाव नसून एक पदवी आहे चंद्रराव म्हणून. त्यांना पत्र लिहिलं महाराजांनी की तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून आपण स्वराज्य स्थापन करूया. तुम्ही स्वराज्यात या, आपण एकत्र स्वराज्य स्थापन करूया. पण जावळीचे चंद्रराव मोरे आहेत हे अतिशय उद्धट आणि उर्मट होते. त्यांनी राजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसले राजे, ह्या जावळीचे राजे तर आम्ही आहोत, तुम्ही कधी राजे झालात याल. आणि त्यांनी एवढं पण म्हटलं की याल जावळी तर जाल गवळी, उद्या येणार असाल तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तयार ठेवलेला आहे. म्हणजे एवढ्या उर्मट भाषेत त्यांनी महाराजांना उत्तर दिलेलं होतं. जे नंतर मग महाराजांनी, कारण ते स्वराज्यात सामील होत नव्हते, स्वराज्यात सामील झाले असते तर एकत्रितपणे आपण स्वराज्य वाढवलं असतं, पण त्यांचा त्याला विरोध होता. त्यांना स्वतःला राजे म्हणून घोषित व्हायचं होतं. महाराजांनी शेवटी त्यांच्यावरती चाल करून काही सरदारांना पाठवून जावळीच्या मोऱ्यांवर हल्ला केला. जावळीचे मोरे तिथून जावळीतनं पळाले, त्यांच्या भावाला मारण्यात आलं, तिथून ते पळाले आणि रायरीवर आले. रायरी डोंगरावर ते लपायला आले. रायरीवर सुद्धा त्यांचा पाठलाग करत आपले सरदार आणि मावळे आले.
मग ते घाबरून नंतर शेवटी येऊन त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि हा रायरीचा जावळीचा पूर्ण परिसर हा महाराजांच्या ताब्यात आला. त्यावेळी हा संपूर्ण प्रदेश महाराजांच्या आणि स्वराज्याच्या ताब्यात आल्यानंतर राजे इथं आले आणि स्वतःहून राजांनी पाहणी केली. ते सभासद बखरमध्ये म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली जी बखर आहे सभासद बखर त्यामध्ये वाक्य आहेत ती की महाराजांनी हा किल्ला बघितल्यावर महाराज स्वतः बोलले की गड बहुत चकोट, गडाचे चौतर्फा कडे टाचल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, म्हणजे 1.5 गावापेक्षा उंच नुसते कडे आहेत टाचल्याप्रमाणे. पर्जन्य समयी कड्यावर गवतही उगवत नाही एवढे सरळ कडे आहेत ते. हे महाराजांचे उद्गार आहेत. दौलताबाद हा पृथ्वीवरील बलाढ्य गड खरा, पण तो उंचीने थोडा थोटका. दौलताबादेपेक्षा दशगुणी उंच असा किल्ला पाहून हा गड पाहून महाराज संतुष्ट झाले. आणि महाराजांचे शेवटचे वाक्य आहेत म्हणजे महाराजांची दूरदृष्टी किती होती, विलक्षण होती दूरदृष्टी. हे बघा, महाराजांनी स्वतः म्हटलं की तख्तास जागा हाच गड करावा, म्हणजे आपलं स्वराज्य होणार आणि आपलंच राज्य निर्माण होणार आणि आपण ते करणार, एवढी माझ्या महाराजांकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. आणि महाराजांचा विश्वास होता की पुढे आपलं स्वराज्य निर्माण झालं की त्यासाठी पहिली राजधानी हाच गड राहील. कारण की हा रायगड हा सह्याद्रीच्या चारी बाजूने बघितला ना, चारी बाजूच्या मध्यभागी आहे. त्याला कुठलीही सह्याद्रीची डोंगर कडा अशी जॉईंट होत नाही आणि एवढा सरळ तासलेला कडा की सहसा शत्रू हा लढून कोणीही किल्ला जिंकू शकत नाही. आणि आजपर्यंत हा रायगड किल्ला लढून कुणीही जिंकलेला नाहीये. महाराजांनी सुद्धा चंद्रराव मोरे शरण आल्याच्या नंतरच हा किल्ला भेटलेला आहे. त्याच्यानंतर आपलं मुघलांकडे गेला तेव्हा सुद्धा येसुबाईंनी तह करूनच हा किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. इंग्रजांनी सुद्धा तह करूनच हा किल्ला ताब्यात घेतलाय. त्यामुळे हा गड आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये आणि लिहिलेलं आहे की जर पुरेशी रसद आणि पुरेसा जर साठा ह्या किल्ल्यावर उपलब्ध असेल ना तर हा एक गड संपूर्ण जगाविरुद्ध लढण्याची ताकद ठेवतो. ह्या पद्धतीचं महाराजांचं दूरदृष्टिकोन आणि विलक्षण अशी बुद्धिमत्ता महाराजांची होती. हा एक इथला आता बुरुज लागलेला आहे. हे बघा, मला एक्झॅक्ट पुरेपूर माहिती नाही संपूर्ण, पण मी जी काही वाचली आहे किंवा जी काही ऐकली आहे व्याख्यानं वगैरे त्यातनं मी तुम्हाला सांगतोय. आणि हा बघा, हा नाणे दरवाजा आहे. हा, काही जण म्हणतात नाणे लहाण्यावरून हा शब्द आलाय, म्हणजे लहाना दरवाजा आणि वरती आहे तो महादरवाजा. लहाण्यावरून नाणे झालं किंवा नाणे म्हणजे रुपया वगैरे असं, आपण एक्झॅक्ट आपल्याला आता त्या गोष्टी माहिती नाहीयेत. हा एक चेकपोस्ट आहे. हा इथे चेकिंग करून वगैरे पुढे महादरवाजाकडे पाठवलं जायचं. बघा, हे इथं हनुमानाचं मंदिर बघ. कुठल्याही गड किल्ल्यावर जा, संरक्षण देवता म्हणून बजरंगबलीचंच असतं फोटो किंवा मूर्ती. कारण महाभारताच्या युद्धात सुद्धा अर्जुनाच्या रथावर सुद्धा बजरंगबली हनुमानच बसलेले होते. आणि प्रत्येक गड किल्ल्यावर, कुठल्याही गड किल्ल्यावर जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला संरक्षण देवता म्हणून हनुमंताची मूर्ती किंवा हनुमंताचं छोटंसं मंदिर हे नक्कीच दिसेल. बजरंगबलीचं दर्शन घेऊन जाऊया आपण पुढे. बघा, बांधकाम बघा, इंटरलॉकिंग सिस्टीमनी पूर्ण हे लॉक केलेले आहेत. बघा, हा नाणे दरवाजाच्या वरचा बुरुज आहे. इथे सुद्धा मावळे उभे राहून समजा एक तुकडी समजा इथे राहिली, एखादी कोण यवनांचं सैन्य वगैरे आलंच तर ते इथून सुद्धा हमला करू शकतात त्यांच्यावरती. बघा, हा अशा प्रकारचा नाणे दरवाजा आहे. म्हणजे हे आता पूर्ण भग्न अवस्थेत झालेलं आहे, सगळं तुटलंय किंवा पडलंय, पण आपलं सरकार पुरेपूर लक्ष देत नाही मनापासून. एवढे जवळजवळ 15 हजार करोडचं कर्ज माफ केलं जातं जे पळून जातात त्यांचं किंवा जे लुबाडतात फसवतात त्यांचं. पण त्याच काही पैशांमध्ये जर हे गड किल्ले सुधारले ना तर खरंच जगातला 8वा अजूबा म्हणा, ताजमहाल म्हणतात, पण त्याच्यापेक्षा खूप मोठे अजूबे हे होऊ शकतात आपले गड किल्ले. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे संपूर्ण आपलेच गड किल्ले एवढे पडलेले किंवा एवढ्या बिकट अवस्थेत का आहेत, पण त्याचं खरं कारण असं आहे ना की आपले लोक मावळे, आपले मराठे, आपले जे लोक होते ना, हे कधीच ना इंग्रजांना शरण गेले ना मुघलांना शरण गेले, कुणालाही शरण गेले नाही. आणि तुम्ही राजस्थान किंवा जयपूर वगैरे त्या साईडचे गड किल्ले जर तुम्ही बघाल ना तर हे सगळे गड किल्ले अजूनही जसे होते तसे A1 क्वालिटीमध्ये जशाक तसे आहेत. कारण ते त्यांचे तिकडचे किल्लेदार किंवा राजे हे मुघलांचे चाकरीच करत होते. मुघलांकडे ते सरदार होते बऱ्यापैकी, राजपूत बऱ्यापैकी सरदार हे मुघलांकडेच होते.
पण आपले मराठे सहसा नव्हते. त्यामुळे त्यांचे किल्ले हे जशाक तसे अजूनपर्यंत आहेत. इंग्रजांना सुद्धा त्यांनी लगेच हँडओव्हर केलं, इंग्रजांसोबत सुद्धा त्यांनी हात मिळवणी केली, त्यामुळे त्यांचे किल्ले तसेच राहिले. पण आपल्या लोकांनी हा शेवटपर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहिले. त्यामुळे त्यांनी हे आपले गड किल्ले जेव्हा ताब्यात आले, काही म्हणा किंवा काही कपटपणाने म्हणा, त्यावेळी हे संपूर्ण आपला इतिहास उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने ही सगळी तोडफोड जाळपोळ केलेली आहे. आता महाराजांची राजधानी आहे रायगड, म्हणजे ही किती विलक्षण असेल, किती सुंदर, अतिसुंदर, एकदम स्वर्गासारखी असेल. पण तिची परिस्थिती इंग्रजांनी पूर्ण दयनीय करून टाकली. कारण आता तुम्हाला सांगायचं म्हणजे 1818ला पेशव्यांकडून हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेलाय रायगड. आणि 15 मे 1818 त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला त्यांच्या. त्याच्यानंतर त्यांनी तोफेनी मारा केला या किल्ल्यावर. आणि वरती जे बांधकाम आहे ते दगडांचं खाल्याने वरती पूर्ण लाकडी बांधकाम होतं. ते संपूर्ण बांधकाम हे तोफा वगैरे लावल्यामुळे, जाळपोळ केल्यामुळे जवळजवळ 10 ते 12 दिवस पूर्ण रायगड हा जळत होता. त्यांनी भग्न करून टाकला पूर्ण. का तर आणि त्याच्यानंतर 1818 ते 1883-84 पर्यंत रायगड किल्ल्यास कुणालाही येण्यास सक्त मनाई होती, म्हणजे कुणालाही यायला एंट्री नव्हती. का तर कोण जर आलं रायगड किल्ल्यावर तर ते आपला इतिहास बघतील, महाराजांचं जे काय दृष्टिकोन किंवा महाराजांची जी काय ताकद होती ते सर्व अनुभवतील. आणि त्याच्यात त्यांच्या मनात सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड येईल, बंड करतील, ते इतिहास समजून घेतील. आणि आपला इतिहास म्हणजे हा एवढा विलक्षण आणि एवढा शौर्याचा, धैर्याचा आहे की ते जर प्रत्येकाच्या मनात जर उमटलं तर ते लोक सुद्धा शिवाजी महाराजांसारखे बंड पुकारतील आपल्या इंग्रजांविरुद्ध आणि त्यांना परास्त करतील. म्हणून त्यामुळे हा इतिहासच त्यांना जाणून द्यायचा नव्हता आपल्या लोकांना. म्हणून जवळ 1818 ते 1883-84 पर्यंत हा किल्ला संपूर्ण बंद केलेला होता, म्हणजे कुणालाही जायला परवानगी नव्हती. पण आपला इतिहास हा एवढा मोठा आहे ना आणि एवढा शौर्याचा आहे की आतापर्यंत आपल्याला फक्त 50% समजलेलं आहे. अजून खूप इतिहास आपला बाकी आहे ज्याचा उलगडा झालेला नाहीये. काही लोकांनी काही पुराव्यांच्या, पत्रांच्या आधारे अंदाज मारलेले आहेत किंवा असं असू शकतं, असं होऊ शकतं. पण संपूर्ण कागद वगैरे किंवा संपूर्ण आपल्याला भेटलेलं नाही, कारण ते नष्टच केलं. जर ते आपल्याला समजलं असतं तर आता विचार करा, महाराजांना जाऊन 350 वर्ष, म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये महाराज गेले. तेव्हापासून आतापर्यंत महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपसुक आपल्या तोंडातून जय निघतं, आपलं रक्त सळसळतं, अंगावरचे रोम आणि रोम आपले उभे राहतात महाराजांचं नाव घेतलं की. मग त्यांचा अजून इतिहास माहिती असता किंवा त्यांची जवळीक जर लाभली असती प्रत्येकाला, तर मला वाटतं कोणीच या भारतावर राज्य करू शकलं नसतं महाराजांशिवाय किंवा स्वराज्य मराठ्यांशिवाय. ही परिस्थिती आहे. खूप इतिहास आहे, पण आपण आपल्याला कुणाला इतिहास समजूनच घ्यायचा नाही. जुना ऐकून जाणून काय करायचं हेच सगळ्यांचं मत असतं. आता अपडेट व्हा, 21st सेंचुरीला आहे आपण, 21व्या शतकात आहे आपण. पण जर 16वं 17वं शतक, 17वं शतक आणि 18वं शतक जर झालं नसतं, महाराज बाजीराव पेशवे वगैरे हे जर झाले नसते, तर आपण ज्या अवस्थेत आज 21व्या शतकात आहेत त्या अवस्थेत मात्र आपण नसतो आज. हे पण तेवढंच खरं आहे, खरी गोष्ट आहे. बघा खाली सपाट मैदान, बघा ही किल्ल्याची बाजू इकडे आली पण जोडली गेलेली नाही. आणि ह्याच रायगडांनी स्वराज्याचं तख्त सिंहासन पाहिलंय आणि अनुभवलंय. ह्याच रायगडांनी आपले पहिले छत्रपती, दुसरे छत्रपती ह्याच रायगडांनी पाहिलेले आहेत. हा रायगड साक्षीदार आहे त्या गोष्टींचा. आपली लोक जातात वयाच्या 70व्या वर्षी रायगड बघायला जातात, कारण देतात, चालायला येत नाही, रोपवेत बसतात, वरती जातात. 70व्या वर्षी किल्ले बघायचे नसतात, 70व्या वर्षी घरात बसायचं असतं आणि वयाच्या 32व्या वर्षी किल्ले बघायला बाहेर फिरायचं असतं. तिथून पुढे किल्ल्यावरती गेल्यावरती रायगड बघायला जाल, त्यावेळी रायगडाच्या रोपवेनं नका जाऊ, रायगडाच्या प्रत्येक पायरीने चालत जावा. का जावा? ज्या दिवशी डोक्याच्या कपाळाचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचेल त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रक्ताचा इतिहास तुम्हाला समजेल असं मला वाटतं. मित्रांनो, खरं तर
महाराष्ट्रामध्ये रायगड हा एक किल्ला नसून रायगड हे टोटल 2 किल्ले आहेत. आता तुम्ही पण ऐकले नसतील, पण एक रायगड हा स्वराज्याची राजधानी, ज्याच्यावर आता आपण जातोय किंवा आपण चाल करतोय, सर करतोय किल्ला, हा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील हा रायगड जी स्वराज्याची राजधानी होती. आणि दुसरा एक रायगड हा नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यामध्ये, ह्या रायगडच्या पायथ्याजवळ पण एक रायगडवाडी गाव आहे आणि त्या रायगडच्या पायथ्याजवळ सुद्धा रायगडवाडी गाव आहे. मी काय करतो, रिक्षावर जेव्हा पण जातो, रिक्षा जेव्हा चालवत असतो, त्यावेळी मी युट्यूबला ना सेव्ह केलेले आहेत गजानन भास्कर मेंदळे सरांची व्याख्यानं, निनाद बेडेकर सरांची व्याख्यानं, प्रके घाणेकर सरांची व्याख्यानं, राज मेमाने यांची व्याख्यानं, म्हणजे बरेच काही काही जे इतिहासकार आहेत त्यांची व्याख्यानं मी सेव्ह केलेली आहेत आणि भाडी मारता मारता मी ती ऐकत असतो. त्यामुळे त्याच्यातनं मला त्या इतिहासकारांकडनं बऱ्यापैकी माहिती कळते किंवा बऱ्यापैकी ऐकायला, म्हणजे तो आपला इतिहास जाणून घ्यायला खूप भारी वाटतं. म्हणजे समजतं की नक्की काय होतं. आता लोक म्हणतात की पानिपत हा मराठे हरले नाही, मराठ्यांना कोणतीही नामुष्की नाही पानिपतच्या लढाईत. खरं तर ना राजपूत ना सिंग ना कोणी म्हणजे कोणी त्यावेळी पानिपतच्या ह्याच्यात आपल्याला साथ दिलेली नव्हती. खरं तर आपलं आणि अब्दालीचं काही वैरत नव्हतं किंवा काही संबंध नव्हता. पण 52च्या तहामध्ये 1752च्या तहामध्ये दिल्लीचं संरक्षक म्हणून मराठ्यांना नेमलं गेलं होतं. म्हणजे मराठ्यांची ताकद इतकी विलक्षण झाली होती की ती अटकेपार जाऊन पोचलेली होती मराठे. त्यामुळे आणि दिल्लीवर कोण राजा बसवायचा आणि कोणाला काढायचा हे संपूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेलं होतं. कारण मराठे त्या लेवलला जाऊन किंग मेकर या भूमिकेमध्ये होते आणि दिल्लीवर अहमद शाह अब्दाली चाल करून येत होता. तर त्याला हरवण्यासाठी दिल्लीने मराठ्यांची मदत मागितली आणि मराठ्यांना जाणं भाग पडलं. कारण तहानुसार मराठे हे दिल्लीचे संरक्षक होते आणि त्यावेळी अब्दालीची पत्र पण आहेत की लढाई झाल्यानंतर ती आपण खरं तर हरणार नव्हतोच लढाई आणि हरलोही नाही आपण लढाई, पण काही गैरसमजींमुळे हरलो गेलो. कारण कोंढाण्याच्या लढाईत जर तुम्ही बघितलं असेल, सिंहगडच्या लढाईत जसे तानाजी मालुसरे मारले गेले किंवा ते वीरगतीला प्राप्त झाले, तसे मावळे पळायला लागलेले. पण तेवढ्यात सूर्याजींनी येऊन दोरखंड कापले आणि त्यांना सांगितलं एक तर लढून मारा किंवा उड्या मारून मारा. पानिपत मध्ये पण तसंच काहीच झालं होतं. विश्वासरावाला गोळी लागली आणि विश्वासराव खाली पडले. त्या याच्यात भाऊसाहेब सदाशिवराव भाऊ हे सुद्धा घोड्यावरून खाली उतरून रागाच्या भरात युद्ध करायला लागले. त्यामुळे संपूर्ण सैनिकांना समजलं नाही की भाऊ दिसत नाहीत, विश्वासराव पडले. त्यामुळे ते एकदम हे झाले, म्हणजे त्यांना काय सुचलत नाही की काय झालं हे, आणि घाबरले ते आणि त्या भीतीमुळे ते अर्ध्यावर मागं पळायला लागले. त्यामुळे म्हणजे दुपारपर्यंत आपण पानिपत जिंकत आलेलो होतो, पण काही क्षणामुळे किंवा काही घटनांमुळे गैरसमजींमुळे आपण ते म्हणजे अब्दाली आपल्यावर भारी पडायला लागला. नाही तर एका दुपारच्या प्रहरापर्यंत आपणच अब्दालीवर भारी पडत होतो. असं बराच इतिहास आहे. जर तुम्ही गेमिंग खेळण्यापेक्षा किंवा बाकी काही गोष्टी बघण्यापेक्षा हे करण्यापेक्षा ना, जर इतिहासात आपला अनुभवाल ना, तर खूप विलक्षण असा इतिहास आहे आपला महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा. खूप म्हणजे अत्यंत विलक्षण असा इतिहास आहे आणि तो आपल्या मुलाबाळांना किंवा आपण स्वतः सुद्धा जाणून घेणं, समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण ज्याला आपला इतिहास माहिती आहे ना, त्याचंच वर्तमान हे व्यवस्थित घडू शकतं, तोच वर्तमानात व्यवस्थित जगू शकतो. इतिहास ज्याला माहित नाही त्याची शून्य किंमत आहे. हे बघा गाव बघा काय भारी दिसतंय. ही वाडी आहे खाली एक. ए निक्या दा हात दाखव. अजून अर्ध्यावर पण नाही गेलो. मदार मोर्चा आला की समजायचा मिडलला आलो आपण. अरे पण तू चालू होऊन पण 20 मिनिटं पण नाही झाली असं. हो. कविभूषणचं तुला ते हे माहितीये, एक काव्य जे शिवाजी महाराजांच्या सिरियल मध्ये पण लावलेलं होतं, ते कविभूषणनी रचलेलं आहे.
इंद्रजिमी जंब पर बाडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राजे पौनबानी बाह पर संभुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विजराजे डावा दंड पर चिता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराजे तेजतम अंश पर कान्नजिमी कंस पर त्यो मलेच्छ वंश पर शेर शिवराजे. महाराजांना भक्ताक्षणी त्यांनी रचलेले आहे ते जगदीश्वराच्या मंदिरात. प्रखे घाणेकरांनी म्हटलेले रायगड म्हणजे नुसतं प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. कित्येक प्रश्न आहेत रायगडावर ज्याचा अजून उलगडा झालेला नाही. आमचे सर्व नवीन ट्रेकर्स असल्यामुळे थोडे दमत येत आहेत. आम्ही पण नवीनच आहोत. सगळ्यांनी तर शूज घातलेले आहेत हे बघा. आणि या सगळ्यांमध्ये मी एकटाच आहे जो सँडल घालून चढतोय. नवीन आम्ही छोटे मावळे आणलेत आमच्यासोबत, कारण यंदा आम्हाला दिवाळीमध्ये रायगड किल्ला बनवायचा आहे. या साईडने आलो ते बरं झालं, कारण सावळी भेटते ते बघा. ते बसत बसत सगळे येत आहेत. मी मगाशी तुम्हाला बोललो तोरण्यावर ज्या काही 7 घागरी घावल्या त्या घागरींच्या याच्यानेच, म्हणजे एक बघायला गेलं ना तर महाराजांना म्हणजे ते बोलतात ना इच्छा तिथे मार्ग. महाराजांची प्रबळ इच्छा होती आणि चांगलं कार्य त्यांना करायचं होतं देव देश धर्मासाठी. त्यामुळे देवाने सुद्धा त्यांना साथ दिली. म्हणजे इच्छा असते तिथे मार्ग असतो. महाराजांनी स्वराज्य निर्माण करायचं आहे म्हणून देवाने सुद्धा त्यांना साथ दिली. आणि त्या घागरी त्यावेळी खोदकामात घावल्या. त्याच्यावरून महाराजांनी मुरुंब्याचा डोंगर बघितला आणि त्या डोंगरावर पहिली राजधानी ही राजगड बनवली वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी. आणि ती एवढी विलक्षण बांधली ना, म्हणजे महाराजांचं दुर्गकरण सुद्धा किती महत्वाचं होतं हे आता रायगड गेल्यावर पण तुम्हाला समजेल. रायगड बघितल्यावर सुद्धा 25 वर्ष महाराजांनी महाराजांच्या आयुष्यातली ही राजगडावर काढली आहेत. वयाची 25 वर्ष आणि शेवटची 10 वर्षच महाराज रायगडावर होते. त्याच्या आधी 25 वर्ष हे महाराज राजगडावर राहिले. राजगड महाराजांना यासाठी सोडावा लागला कारण की जर स्वराज्याचा कारभार चालवायचा आहे तर आपल्याला पैसे आणि फंडिंग असणं गरजेचं आहे. आणि राजगडावर राहून तेवढी फंडिंग मिळत नव्हती किंवा फंडिंग तेवढी जमत नव्हती. त्यामुळे इकडे जावळीच्या खोऱ्यात म्हणा किंवा जंजिरा वगैरे ही सगळी जी बंदरे आहेत तिथून जे काही उत्पन्न जात होतं त्याला टॅक्स लावून त्याचं उत्पन्न आपल्याला स्वराज्यासाठी वापरता येईल म्हणून महाराजांनी शेवटी रायगड ही राजधानी बनवली. चढ बघा, हा चढ बघा कसा एकदम उभाच्या उभा आहे. मेन इथं ऊन नसल्यामुळे जरा बरं वाटतंय. हे बाबा इथे दगड तोडतात, त्यांना विचारूया आपण. बाबा ही दगड कशासाठी तोडतायत? तटबंदी बांधायला. हे बघा कशी चिनी आणि हातोडीनी दगड तासली जात आहेत. माप काढून काढता का? मापाने काढता? हे बघा, हे बघा ही इथून कच्ची पायवाट चालू झाली. ही कच्ची पायवाट आहे. हे समोर जे दिसतंय हे टकमक टोक. हे कैद्यांना किंवा जो देशद्रोह करेल, स्वराज्याविरोधात जाईल किंवा गुन्हा करेल, अपराध करेल त्याला त्या टकमक कड्यावरून फेकलं जायचं. त्यासाठी तो टकमक कडा होता. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीच टकमक टोकावरून कुणाला खाली लोटलं नाही आणि संभाजी महाराजांनी कधीच कोणाला सोडलं नाही. कारण संभाजी महाराज हा गुन्हा एकदाच माफ करायचे, नंतर गुन्हेगार साफ करायचे. म्हणून ते महाराजांपेक्षा काही वर्ष कमी जगले. कारण शेवटी ते रौद्र शंभूत होते. इकडे तुम्हाला कडा दिसत असेल, ही तटबंदी आहे बांधलेली आणि तिकडेच पुढे आपल्याला महादरवाजा आता भेटेल. आपली एवढी हालत होते त्या गाढवांची काय होत असेल. बघा किती आहेत ते. शेवटी पर्याय नाही, ह्यांच्यावरच आणावं लागणार सामान. काय हालत होत असेल. गाढवांची सुद्धा काय हालत होत असणार आहे ते.
वर चढताना वगैरे. 56 साली ज्यावेळी हा ताब्यात घेतला त्याच्यानंतर महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना या गडाचं बांधकाम करायला सांगितलं. म्हणजे ह्या 14 वर्षाचा कालावधी हा रायगड किल्ला बांधण्यासाठी गेलाय. कारण अगोदर तसा हा किल्ला म्हणून बांधलेला नव्हता, कारण कुणाला त्याचं महत्वच कळालं नव्हतं की हा किती अभेद्य असा आहे. ते बोलतात ना, हिरे की परख सिर्फ जोहरी को होती है. तसा हा एक विलक्षण असा हिरा होता, तो फक्त महाराजच ओळखू शकले की हा डोंगर म्हणजे काय आहे आणि ह्याचं महत्व किती आहे. म्हणून महाराजांनी बनवलेली राजधानी सोडून ही राजधानी बनवायला सांगितली. कारण एवढं विलक्षण महत्व आहे रायगडचं आणि एवढा अभेद्य असा हा किल्ला आहे, पॉवरफुल. मगाशी शिड्यांवरून चालताना एकदम दम लागत होता. आता ही अशी वाट आहे ना, त्याच्यामुळे तेवढा दम लागत नाही. आणि जी चित दरवाजाची वाट आहे ती पूर्णपणे शिड्यांची पायऱ्यांचीच वाट आहे जी बनवलेली आहे. आणि ही महाराजांच्या टायमाची ही जुनी वाट आहे. हे बघा, परत गाढवं आली. चल एका साईडनी. हो, लात मारली तर डायरेक्ट वर जाऊन पोचू. तो कोड व कसला जबरदस्त वाटतोय. सपाट मैदानी प्रदेश खाली, म्हणजे 300, 350, 400 वर्षापूर्वी इथे मुघल वगैरे तळ ठोकून असतील त्यावेळी. म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडलं गेलं फेब्रुवारी 1689, त्याच्यानंतर नोव्हेंबर 1689 मध्ये इतिकाद खानाने, म्हणजे त्याला नंतर जुल्फिकार खान हे नाव पडलं, म्हणजे ही पदवी आहे जुल्फिकार. पण इतिकाद खान औरंगजेबाचा मावस भाऊ, त्यांनी रायगडाला वेढा घातला होता. नंतर येसुबाईंनी संभाजी महाराज पकडल्यानंतर येसुबाईंनी सिंहासन हे आपलं तख्त राखलं गेलं पाहिजे आणि स्वराज्याचा छत्रपती हा जिवंत राहिला पाहिजे, स्वराज्याचा धनी. यासाठी येसुबाईंनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना राजगादीवर बसवलं, सिंहासनावर. आणि नंतर ते मुघलांच्या ताब्यात पकडले जाऊ नये म्हणून त्यांना वाघ दरवाजा मार्गे विशाळगडावरून पन्हाळगड आणि तसं करत जिंजीला पाठवलं. म्हणजे जिंजीला गेले आणि तिथून मग राजकारभार चालवावं लागले. त्यावेळी येसुबाईंनी तह करून, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही गडावरच्या कुणाला बाटवू नका आणि गड ताब्यात घ्या. तर छत्रपतींना वाघ दरवाजानी राजाराम महाराजांना त्यांनी पाठवलं. स्वतः येसुबाई सोबत 400-500 लोक काय भोसले घराण्यातले किंवा गडावरचे जे होते ते इतिकाद खानाने पकडून नेले, जुल्फिकार खानाने. ही तटबंदी, ही इथून अशी तटबंदी आहे. हा बघा, हा इथे महादरवाजा आहे. आता जवळ आलोय आम्ही महादरवाजाच्या. किती उंच आलोय बघा. अजून एक घोट पाण्याचा पिला नाही, तहान लागली आहे. आम्ही आलोय पटापट आता महादरवाजाच्या जवळ. हे बघ, पूर्वीची वाट बघ कशी आहे आणि आताची बघ वाढवलेली आहे. तटबंदी बघ ना, एवढ्या उंच उंच या तटबंदी आहेत की मी कधी कधी विचार करतो की एवढ्या कड्यावर राहून एवढी मोठमोठी दगड कशी काय वर चढवली असतील. ही पूर्ण अशी तटबंदी आहे, ही अशी इथपर्यंत. आणि ह्या गडाला मेन प्रवेशद्वार हा एकच आहे, महादरवाजा. दुसरा प्रवेशद्वार नाही. आणि राजगडाला 3 प्रवेशद्वार काहीतरी होते, 2 का 3 राजगडाला आहेत. आणि ह्या रायगडाला हा एकच प्रवेशद्वार आहे. आणि हा बघा, ह्या इथे बुरुज दिसत आहेत पण महाद्वार तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे शत्रू कुठे जरी असला तरी त्याला एक्झॅक्ट महाद्वार कोणत्या दिशेला आहे ते त्याला ओळखताच येणार नाही जोपर्यंत तो जवळ येत नाही तोपर्यंत. डेंजर असा हा चढण आहे. हो हो, वरती घेणार. आधी जेवढं जात आहे तेवढं जातो. तुम्ही रोज असे घेऊन जाता वरती, खालपासून वरपर्यंत? आम्हाला एमटी जाताना, खाली जाताना आमची एवढी दमछाक होते.
ह्या आम्ही चढतानाची पद्धत बघा. नागमोडी वळण वळण घेऊन चढलं की थोडासा थकवा कमी लागतो. गाडी पण घाटात जेव्हा चढत नाही तेव्हा ती सुद्धा अशी वळण वळण घेऊनच चढवावी लागते. त्याच पद्धतीने यांचं चढण. हे आता फायनली आम्ही महादरवाजाच्या जवळ आलोय. हे महादरवाजाचे 2 बुरुज, ही तटबंदी आणि ते समोर टकमकतो. शोधू कुठाला धावू कसाला मीच स्वतःला पाहू कसाला ह्या मावळातून मावळून तू कधीच गे